आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता कोणत्याही क्षणी जाहीर होणार हे नक्की झालेलं आहे. त्यामुळे आता इच्छुकांची एकूण प्रचारासाठी धांदल उडणार हेही नक्की झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात जर आपण फेरफटका मारला तर आपल्याला गल्लोगल्ली आता इच्छुकांचे फलक पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाने आता महापालिका निवडणुकीची गेले अनेक वर्षे तयारी केलेली आहे. त्यामुळे आता येत्या महिन्याभरात निवडणूक लागणार असल्यामुळं प्रत्येक जण आता मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करतायत. आपण याच पार्श्वभूमीवर कोणता उमेदवार कशा पद्धतीनं प्रचार करताय याची माहिती घेऊया. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये सचिन मांगले हे नेमकं कोणत्या प्रकारे प्रचार करतायत, त्यांची एकूण राजकीय पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं उद्दिष्ट काय, कामाचं स्वरूप काय, या संदर्भात माहिती घ्या. सचिन मांगले हे जवळजवळ 10 वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहेत. कोणतंही पद सोबत नसताना अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षापासून ते करत आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरणारा, ते प्रश्न सुटावेत म्हणून धडपडणारा, त्याचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचा ओळख आहे. कोरोना काळात जवळजवळ 1000पेक्षा अधिक लस त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. अनेकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी मोफत करून दिल्या आहेत. जवळजवळ 50 बेड कोरोना काळात त्यांनी उपलब्ध करून दिले. महापुराच्या काळातही मदतीसाठी ते धावून गेले आहेत. पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात फूड पॅकेट असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत त्यांनी दिलेली आहे. जवळजवळ अनेक दिवस त्यांचे टँकरच्या माध्यमातून, जवळजवळ 25 दिवस टँकरच्या माध्यमातून या पूरग्रस्त भागांना त्यांनी पाणी दिलेलं आहे. 5 ते 6 वेळा रक्तदान शिबिर आयोजित करून त्याचाही समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. ई श्रम कार्ड आणि आरोग्य कार्ड जवळजवळ 2500 प्रभागातील लोकांना त्यांनी हे कार्ड काढून दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला तो म्हणजे घर तेथे छत्रपती. शिवछत्रपतींची मूर्ती प्रत्येक घरात असावी यासाठी जवळजवळ 250 घरात त्यांनी शिवछत्रपतींची मूर्ती दिलेली आहे. जवळजवळ 500 महिलांना केवळ 51 रुपयात गणपतीपुळेचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. हे सगळं करत असताना आमदार आणि खासदार फंडातून मोठ्या प्रमाणात निधी आणून भागात रस्ते, ड्रेनेज, गटर्स ही कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवैध पार्किंग बंद व्हावं यासाठी त्यांनी लढा दिला आणि ते अवैध पार्किंग हटवण्यात आलं. मुलांसाठी मैदान पाहिजे यासाठी आंदोलन केलं. पाण्यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलन केलं आणि या मागण्याची पूर्तता त्यांनी करून घेतली आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी औषध फवारणी असू दे किंवा औषध वाटप असू दे यामध्ये ते नेहमीच पुढाकार त्यांचा असायचा. मुलांना वह्या वाटप असू दे किंवा गणेशोत्सव काळात घरगुती गणपतीच्या सजावटच्या स्पर्धा असू दे, दिवाळीच्या काळात क्रिकेटच्या आणि किल्ले स्पर्धा त्यांनी घेतल्या, त्यासाठी मदत असते. महाराणी ताराणी शाळेतला स्मार्ट टीव्ही देऊन त्यांनी मुलांची अतिशय चांगली सोय त्यांनी केलेली आहे. महिलांसाठी सातत्यानं हळदी कुंकू असू दे किंवा इतर उपक्रम असू दे यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. म्हणजे महिलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, इतर सगळ्यांसाठी सातत्यानं धडपडणारा, विविध उपक्रम राबवणारा, या उपक्रमाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचं नाव घ्यावं लागेल. ते शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. काम करणारा कार्यकर्ता, जनतेविषयी जिव्हाळा असणारा कार्यकर्ता, आपलं वाटणारा कार्यकर्ता आणि सदैव उपलब्ध असणारा कार्यकर्ता, अशी सचिन मांगले यांची ओळख आहे. चाइल्ड केअरला मदत असू दे किंवा अन्य अनेक उपक्रम असू दे, या सगळ्या माध्यमातून शिवसेना उबाटाच्या वतीनं कायम विविध आंदोलनात, विविध उपक्रमात पुढाकार असणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळं एकूणच महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये 10 वर्षे चांगला संपर्क असणारा, काम करणारा, जनतेसाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचं नाव आहे. गणेशोत्सव असू दे किंवा अन्य कोणताही काळ यासाठी नेहमीच समाजासाठी उपयोगी
काही उपक्रम राबवणारा, महाप्रसाद अगदी वर्षातनं अनेक वेळा महाप्रसाद सुद्धा ते आयोजित करतात. म्हणजे समाजाला जे जे उपयोगी आहे, समाजाला जे जी गरज आहे, असे अनेक उपक्रम राबवणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचं नाव घ्यावं लागले. सचिन मांगले आता प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक आहेत. शिवसेना उबाटाच्या वतीनं इच्छुक आहेत. त्यामुळे आता प्रचाराला वेग आलेला आहे. यापुढं महिनाभरात सगळ्यांचाच प्रचार जोर असणार आहे. प्रत्येक जण, प्रत्येक इच्छुक वेगवेगळ्या पद्धतीने आता प्रचार करत आहे. आपण पाहूया आणखी कोण कशा पद्धतीने प्रचार करणार, या मैदानात उतरणार. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद.